सो हे पावसाळ्यातले काळे ढग, विजांचा गडगडाट आणि पहिल्या पावसानंतर येणारा तो मातीचा सुगंध, या सगळ्यांनंतर आपल्या सर्वांच्या मनात ठरतात वेगवेगळे प्लॅन्स. मग ते पावसाळी सहलींचे असतात किंवा हिरव्यागार डोंगरांवरचे ट्रेक्स किंवा फक्कड अशा चहासोबत गरमागरम भजी किंवा रोमॅन्टिक डेट्सचे. पण या सर्व प्रकारात आपल्या काहीशा नकळत आणि आपल्याला नकोसं असतानाही बऱ्याच इन्फेक्शनची रिस्क ही आपल्या आजूबाजूला वाढत असते. आणि मग त्यातलं कुठलं इन्फेक्शन आपल्याला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना झाल्याने हे सगळे प्लॅन्स बिघडू शकतात. म्हणून आपल्याला पावसाळ्यात कुठली कुठली इन्फेक्शन होऊ शकतात, ते कशा प्रकारे पसरतात आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय काय, हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर पियुष अशोक चौधरी घेऊन येत आहे आपला पुढचा व्हिडिओ आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजेसवर. सो आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पावसाळ्यात होणाऱ्या इन्फेक्शन बद्दल. सो हे वेगवेगळे इन्फेक्शन कसे पसरतात हे जर आपण जाणून घेतलं तर त्या प्रत्येक इन्फेक्शनची लक्षणं काय असू शकतात आणि त्यातले प्रतिबंधात्मक उपाय काय करावेत हे आपल्याला समजणं काहीसं सोपं होतं. सो वरवर बघता पावसाळ्यामध्ये जे जे इन्फेक्शन्स कॉमन असतात त्यांना आपण 4 गटांमध्ये वाटू शकतो. पहिला गट आहे पाण्यातनं किंवा अन्नातनं पसरणारे, म्हणजे ते पाणी किंवा अन्न सेवन केल्याने होणारे इन्फेक्शन्स. दुसरा गट आहे एअरबॉर्न किंवा ड्रॉपलेट बॉर्न इन्फेक्शन्स. तिसरा गट वेक्टर बॉर्न इन्फेक्शन्स. आणि चौथा गट म्हणजे ते इन्फेक्शन जे पुराच्या पाण्यातनं जास्त वेळ चालावं लागल्याने किंवा पावसात वारंवार भिजल्याने किंवा ओले कपडे घातल्याने होऊ शकतात असे इन्फेक्शन्स. सो यामध्ये जे वॉटरबॉर्न किंवा फूडबॉर्न इन्फेक्शन्स आहेत त्यामध्ये आपले कॉमन टायफॉइड, कावीळ म्हणजे जे आपण मेडिकल टर्म मध्ये हेपॅटायटिस ए किंवा ई म्हणतो, हे इन्फेक्शन्स, डायरिया, डिसेंट्री, फूड पॉइझनिंग असे इन्फेक्शन समाविष्ट होतात. एअरबॉर्न किंवा ड्रॉपलेट बॉर्न इन्फेक्शन्स मध्ये टिपिकली घशाचे इन्फेक्शन, सर्दी, खोकला, ताप, फ्लू, मग इन्क्लुडिंग H1N1 इन्फ्लुएन्झा, कोविड या प्रकारचे इन्फेक्शन्स असतात. वेक्टर बॉर्न इन्फेक्शन म्हणजे कुठला तरी किडा आपल्याला चावल्याने आपल्याला संसर्ग होणारे इन्फेक्शन्स. सो यात टिपिकली डास, टिक्स, माइट्स यासारखे किडे प्राण्यांना किंवा दुसऱ्या व्यक्तींना चावल्यानंतर आपल्याला जेव्हा चावतात तेव्हा ते इन्फेक्शन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला किंवा प्राण्यांपासून मनुष्याला स्प्रेड होऊ शकतं. यामध्ये सगळ्यात कॉमन म्हणजे डेंग्यू, चिकुनगुनिया सारखे इन्फेक्शन्स, मलेरिया हे डासांमुळे होणारे इन्फेक्शन्स, त्याचसोबत रिकेटशियल फिवर किंवा गोचिड ताप हे टिक्स किंवा माइट सारख्या किड्यांच्या चावल्याने होणारे इन्फेक्शन समाविष्ट असतात. आणि चौथा गट म्हणजे पुराच्या पाण्यात चालल्याने किंवा वारंवार भिजल्याने होणाऱ्या इन्फेक्शन्स मध्ये सगळ्यात घातक असा लेप्टोस्पायरोसिसचा समावेश आहे, ज्यामध्ये ड्रेनेजेसचं पाणी पावसाच्या पाण्यात मिक्स होऊन पुराच्या पाण्यात पसरल्याने त्यातनं चालणाऱ्या व्यक्तींना या इन्फेक्शनचा संसर्ग होऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये येतात बरेचसे स्किनचे, पायाच्या नखांचे फंगल इन्फेक्शन्स आणि जास्त थंडीतनं चालल्यामुळे होणारे आजार. सो आपल्या पुढील होणाऱ्या व्हिडिओजमध्ये या प्रत्येक प्रकाराबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. सो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.